अर्थसंकल्प या ठिकाणी सादर केलेला आहे. काय वाटतंय अर्थसंकल्पाबाबत? मी आपले भारताचे लाडके पंतप्रधान मोदी साहेब अर्थमंत्री यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि ह्या भारतीय जनता पार्टी महायुती या सरकारचं मनपूर्वक हा जो अर्थसंकल्प दिलेला आहे सर्वसामान्य जनतेला दिलासा देणारा आहे. याच्यामध्ये सर्व घटकाचा विचार केलेला आहे. त्याच्यामध्ये शेतकरी असतील, सर्वसामान्य जे सर्वात मेन जे 12 लाखाची सूट दिलेली आता उत्पन्नाची ती सर्वसामान्य जनतेत खूप महत्त्वाची. त्याच्यामध्ये भारतीय कपडे, मग त्याच्यामध्ये कपडे असतील, लेदर असेल, इलेक्ट्रॉनिक गाड्या असतील, मोबाईलची बॅटरी असेल, मेडिकल स्टुडंट म्हणजे डॉक्टरांची संख्या वाढवण्यासाठी असेल, IT पार्क असेल, या सर्व गोष्टीला प्राधान्य दिलेलं आहे. शेतकऱ्यांनासुद्धा डाळीचा व्यवसायाच्या माध्यमातून प्राधान्य दिलेलं आहे आणि या माध्यमातून खूप चांगला बजेट आता या सरकारने दिलेला आहे. आणि याच्यामध्ये तुम्ही बघत असाल तर प्रत्येक वेळेला बजेट म्हणजे जनतेच्या खिशातून पैसे काढणारे बजेट केले जातात काही वेळेला, पण हा खिशात न घालता जनतेच्या खिशात कसा पैसा जाईल याचा हा बजेट दिलेला आहे. आणि मला वाटतं सर्वसामान्य जनता खूप खुश आहे याच्यामध्ये. मला असं वाटतं की ज्या जनतेने या सरकारला आशीर्वाद दिले केंद्र सरकारला त्याचं उत्तरदायी होण्याचा प्रयत्न मला वाटतं पंतप्रधान मोदी साहेबांनी केलेला आहे आणि जनता खुश आहे. आम्ही जनतेचे सेवक म्हणून हाच एक संदेश या बजेटमधून दिलेला आहे. विरोधकांनी मात्र या बजेटवर या ठिकाणी टीका केलेली आहे की काय कुठलंही काही देणार नाही. विरोधकांचं कामच आहे टीका करणं. त्यांचा जो मुद्दे आहे काय, जनतेने आपल्या गल्लीपासून तर दिल्लीपर्यंत त्यांना नाकारलेलं आहे. त्याच्यामुळे मला वाटतं त्यांच्यावर टीका करण्याशिवाय दुसरं काही वेळ नाही त्यांना. त्याच्यामुळे विरोधकाचं काम जे टीका करणं आणि आमचं काम आहे विकास करणं, जनतेचे कामं करणं. त्याच्यामुळे विरोधकांच्या टीकेला जनतेने जागा दावलेली आहे.